नियम एक ही है जुटला, लॉयल रहना होगा। नियम एक ही है जुटला, लॉयल रहना होगा। आता जो तुम्ही प्रेम बोला तो कसं झालाय कमेंट करून नक्की सांगा। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अशी ट्यूटर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो प्रेम आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे, तर सिम्पली ते कॅपकट ओपन करायचे। इथून ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे। मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक बीट व्हिडिओ दिल, तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ऍड करायचा आहे। तर ह्या बीट व्हिडिओमध्ये आपण इथे बीट दिले आहेत, इथे 1 2 3 अशा बीट बदलत जाते 6 पर्यंत। ते इथे आपल्या काय करायचं 1 2 3 अशा बीट कट करायचे, जसे इथे मी सांगतोय तशा प्रकारे। ते तुम्हाला आता सिम्पली ते बघायचे आपली बीट कुठे चेंज होते, म्हणजे 1 2 ते अशा थोडं आल्यानंतर इथून आपली जी बीट आहे अशा ती चेंज होते। तर सिम्पली त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथून पुन्हा आपल्या पुढची बीट बघायची कुठे येते, ते आपली चेंज होते सिम्पली। तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथून अशा हा जो व्हिडिओ आहे तो कट करत न्यायचा शेवटपर्यंत। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्यामध्ये आपण PNG सुद्धा दिलेले आहे, ते तुम्हाला थोडं समजून सांगतो कशा प्रकारे PNG आहेत ते ॲड करायचे, जे तुम्ही प्रीमध्ये पाहिले त्या PNG। तर सिम्पली आपल्या PNG ॲड करण्यासाठी इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुम्ही बघू शकाल की ते PNG ॲड 1चं एक ऑप्शन आहे, म्हणजे येत आहे ती। तर सिम्पली टेक्स्ट येते आपले तिथेच अशा प्रकारे ते इथून येत आहे। तर सिम्पली इथून आल्यानंतर कोणता डायलॉग आहे ते बघायचे, 2 डायलॉग आपण दिलेले आहेत। सिम्पली डायलॉग ऐकल्यानंतर इथून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि जो पण डायलॉग आहे ते सिम्पली अशा इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचं आहे। आणि आता बघायचं आपल्या कुठं PNG संपत आहे, तर ओके तर इथे संपत आहे। तर सिम्पली इथून ही जी लेंथ आहे ती कमी करायची, पुन्हा आपल्या दुसरं PNG कुठे तर इथूनच येत आहे। तर सिम्पली पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं, दुसरं PNG इथून ॲड करायचे। हे कुठे संपते बघायचं, अशा इथून संपते तर सिम्पली अशा कमी करायचे। त्याच्यानंतर आपल्या इथून आता इमोजी PNG ॲड आहे, तर सिम्पली ते जिथून आपले ही येतं इमोजी PNG ॲड, तिथे आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जे आपले PNG आहे ते इथे ॲड करायचं अशा प्रकारे आणि ह्याची सुद्धा लेंथ आपल्या शेवटपर्यंत नेऊन टाकायची। इथून हे PNG ॲड केल्यानंतर यामध्ये आता बीट नावानुसार इथून फोटो ॲड करायचे। तर सिम्पली तुम्हाला मी एक बीटमध्ये फोटो ॲड करून दाखवतो, त्यानुसार पुढचे जे 5 बीट राहिले आहेत त्यामध्ये तुम्ही फोटो ॲड करायचे सेम प्रोसेसनी। तर आपले काय करायचं, फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथून थोडं स्क्रोल करायचं आणि इथे रिप्लेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो पण तुमचा इथे फोटो आहे अशा वेळेस सिलेक्ट करायचे। इथून 2 बोटाने फोटो सेट करून अशा वेळेस सेट करायचा आहे। त्याच्यानंतर इथून हे जे PNG अशा ॲड होऊन जाईल। आता तुम्हाला काय करायचं, इथे ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि हे जे आपण PNG 2 ॲड केलेले पहिले त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे ॲनिमेशनचं ऑप्शन 4 नंबरला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे। हे जे इफेक्ट आहे ते आपल्या PNGला द्यायचे, तर सिम्पली इथून क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला फेड इनचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो सिलेक्ट करायचा आहे। इथे आपल्या आउटमध्ये जाऊन इथून पुन्हा आपल्या फेड आउटचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। सेम प्रो आपल्या दुसरं PNG त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। इथे तुम्हाला फेड इनचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आणि आउटमध्ये जाऊन इथून तुम्हाला फेड आउटचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। इथून अशा हा जो इफेक्ट आहे तो PNGला दिल्यानंतर इथून पुन्हा बॅक करायचे आणि हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं इथे स्क्रोल करून एक फिल्टरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला पुढे एक मोनोचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। सिम्पली ते मोनोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना रोमन हॉलिडेचा एक इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे। ह्याची जी लेंथ आहे संपूर्ण 100 पर्यंत न्यायची आणि त्याच्या पुढे एक ॲडजस्टचं ऑप्शन आहे, हा त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून हे जे सॅच्युरेशन आहे ती -50 करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हा जो फोटो आहे तो येल्लो ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो सोडायचा, त्याच्या पुढचा फोटोला द्यायचा हा जो कलर आहे, म्हणजे आत्ता जो आपण ॲड केला येल्लो ब्लॅक अँड व्हाईट जो आहे कलर, तो तिसऱ्या फोटोला द्यायचा। दिल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना त्याच्या पुढचा एक फोटो मिळून जाईल, 4था असेल किंवा 5वा असेल। इथून एक कार्ड दिले तरी चालेल। तर मी काय करतो, जे पण आपले फोटो बीटनानुसार ॲड करायचे राहिले ते ॲड करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण जे इफेक्ट आहे ते सर्व इथे ॲड करून घेतले आहेत। जसं इथे मी सांगतो इफेक्ट तुम्ही पण ॲड करून घ्यायचेत, जेणेकरून कोणता इफेक्ट आहे ते तुमच्या फोटोला कुठं लावायचं आहे ते तुम्हाला इथे समजून जाईल। तर पहिल्यांदा काय करायचं, 1 2 आपला हा फोटो आहे त्यामध्ये एक आपल्याला ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे। हे जे व्हाईट कलरचं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथून क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे आल्यानंतर इथून तुम्हाला एक पुल इनचा इफेक्ट मिळून जाईल,
तो अशाप्रकारे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यापाशी यायचे. अशाप्रकारे आल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. इथे मुवमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक करू. इथून तुम्हाला पुल आउटचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो अशाप्रकारे सिलेक्ट करू. इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो आहे तिथे द्यायचा आहे. तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली 3 नंबरला एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचे. इथे आपल्या इनमध्ये थांबायचे आणि इथून तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा सिम्पली तिसऱ्या फोटोला. चौथा फोटो आहे त्यापाशी यायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथे इनमध्ये थांबून इथून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला 5वा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. सिम्पली ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इनमध्ये थांबून इथून तुम्हाला सिविंग राईट नावाचा इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आणि हा जो आपला शेवटचा 6 नंबरचा फोटो आहे त्यावरती पुन्हा आपल्याला क्लिक करायचे. इथे आपल्या ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे इनमध्ये थांबून इथून तुम्हाला सिविंग बॉटम नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. इथून ह्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर पुन्हा आपल्या अशा वेळेला पहिल्यांदा यायचे. इथून पहिल्यांदा आल्यानंतर इथून तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे आता तुम्हाला काय करायचं, पहिले जे 2 फोटो आहे त्यांना इफेक्ट द्यायचा आहे. तर सिम्पली आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला यायचं लेन्सच्या ऑप्शनमध्ये आणि जर कोणता इफेक्ट नसेल मिळेल तर सिम्पली इथून सर्च करू शकता. हा जो सर्च ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला एकदा इफेक्टसुद्धा मी सर्च करून दाखवतो. तर सिम्पली ते झूम लेन्सचा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करूया, म्हणजे सर्च करूया सॉरी, आणि पहिला इफेक्ट मिळून जाईल अशा सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे पहिले जे आपले 2 फोटो आहे त्यांना न्यायचे अशा प्रकारे. इथून नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टमध्ये जायचे. ते ॲडजस्ट ऑप्शन पहिला त्यावरती क्लिक करायचे. स्पीड आहे ते 0 करायचे आणि रेंज आहे ते आपल्या फक्त 5 ठेवायचे इथे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्या स्लेअरवरती आपल्याला क्लिक करायचे. 3 नंबरला इथे डुप्लिकेट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. रिप्लेसचा पुन्हा 2 नंबरला ऑप्शन जाईल त्यावरती क्लिक करायचे. आता तुम्हाला यायचं इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये आणि इथून तुम्हाला एक डायमंड झूम नावाचा इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा आहे. तर सिम्पली इथून बघूया आपण कुठे आहे. ओके, इथे आहे, सिम्पली सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर ॲडजस्टमध्ये साईज फुल करायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा प्रकारे हे जे पहिले 2 इफेक्ट आहेत ते तुम्ही ॲड करून घ्यायचे. इथून ॲड केल्यानंतर आपल्या आता काय करायचं, सिम्पली हा जो तिसरा फोटो आहे तो तिथे द्यायचे. आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला राईट ट्रू एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला पंच होल हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. इथून अशा वेळेस सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढे आपले शेवटचे फोटोपर्यंत न्यायची, जो आपला तिसरा ते शेवटचा फोटो आहे तिथपर्यंत नेल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला 4था फोटो आहे तिथे यायचे. आल्यानंतर सिम्पली जिथून आपण स्प्लिट केला तिथे अशा प्रकारे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला यायचे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये शेवटून 2 नंबरला असेल. सिम्पली आल्यानंतर इथून तुम्हाला 3 नंबरला एक इफेक्ट मिळून जाईल, मिरर 3 लेअरचा हा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 4था फोटो आहे तेवढी न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्टमध्ये जायचे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार आहे ते ॲड करायचं आहे. फिल्टर 0 करू इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 5वा फोटो तिथे यायचे जिथं आपण स्प्लिट केला तेथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला यायचं पुन्हा स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 6 नंबरला इथे डबल स्क्रीनचा. इथून सिलेक्ट करायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. जेवढा आपला 5वा फोटो आहे तेवढा ह्या इफेक्टची लेंथ आहे ती न्यायची. नेल्यानंतर हा जो आपला स्टॅटस आहे तो क्रिएट होऊन जाईल. तर सिम्पली हा जो आपण स्टॅटस क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरचे जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून आपला जो व्हिडिओ आहे तो अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.